नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. संतापजनक बातमी आहे. संताप व्यक्त करावा की काय करावं, म्हणजे इतकं भयंकर प्रकरण आहे. म्हणजे पूर्ण काय आपले हॉस्पिटल्स आणि काय तिथले यंत्रणा सर्व आनंद आहे, आणि त्यातून बाहेर मिळतोय फक्त संताप. अमरावतीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय आहे. तिथे नवीन नवजात शिशु अतिदक्षता विभाग आहे. या जिल्हा स्त्री रुग्णालयाची जी इमारत आहे तिच्या 3ऱ्या मजल्यावर हे नवजात शिशु अतिदक्षता विभाग आहे. नवजात शिशु म्हणजे नुकतीच जन्मलेली मुलं, बालकं नुकतीच जन्मलेली आहेत. त्यांनी अजून जग पाहिलंही नसेल, डोळे उघडले नसतील अशी मुलं, बालकं, त्यांच्यासाठी अतिदक्षता विभाग आहे. म्हणजे ICU. याचा अर्थ ती पोरं गंभीर असतील, त्यांची तब्येत गंभीर असेल अशी पोरं तिथे ॲडमिट होतात. तर या अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे आग लागली, आणि त्यानंतर जो धूर झाला त्यात गुदमरून 3 बालकं मरण पावली. गुदमरून 36 बालकांना सुखरूप वाचवण्यात यश आलं. तिथल्या 3ऱ्या मजल्यावरच्या व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाल्याने ही आग लागली असं आता सांगण्यात येत आहे. व्हेंटिलेटरवर स्फोट झाला तिथे आणि त्याच्यामध्ये आग लागली. सरकारी हॉस्पिटल, सामान्य माणसाची मुलं तिथं ॲडमिट होतात. घरचे आईवडील मोठ्या विश्वासाने आपली पोरं तिथे ॲडमिट करतात, आणि त्यांच्या नशिबाला काय येते ते हे असं कोळसा झाला त्या पोरांचा. गुदमरून गेली ती पोरं. त्यात काय, नवजात म्हणजे किती दिवसाची असतील ती, तिथल्या धुराने आणि सर्व 3 पोरं होरपळून गुदमरून. आता हा प्रकार नवीन आहे अशातला भाग नाही आहे. याआधी अशा आगी लागल्या आहेत, पोरं मेली आहेत. त्यावेळेलाही उच्चस्तरीय चौकशीचे आदेश झाले होते. त्यावेळेलाही म्हणजे मृतांच्या कुटुंबियांना मदत वाटली गेली सरकारकडून. आताही आदेश झाले आहेत उच्चस्तरीय चौकशी. आरोग्यमंत्री येतोय, सेक्रेटरी येतोय पाहायला परिस्थिती. मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये जाहीर झाले आहेत. परंतु जबाबदारीचं काय? तिथे हॉस्पिटल आहे, तिथे सर्वात सुरक्षित ठिकाण असायला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये सिरियस पेशंट चांगला व्हावा अशी अपेक्षा आहे. इथे चांगले पेशंट, इथे आगी लागत आहेत, धुरात गुदमरून माणसं मरत आहेत. म्हणजे काय, म्हणजे सरकार आहे की काय? म्हणजे आणि कुणाला काही वाटत नाही, असं कुणालाही काही वाटत नाही. आता निगरगट्ट झाली यंत्रणा, अधिकारी निगरगट्ट झाले आहेत. ती जी 3 बालकं गेली जीवानिशी, त्यांच्या आईवडिलांनी, त्यांच्या आजोबाने, आजीने आपल्या नातवाची काय स्वप्न पाहिली असते. त्या आईबापांनी आपल्या पोरासाठी काय स्वप्न पाहिली असते. सर्वांची राख झाली.
आणि याला जबाबदार आहे की यंत्रणा, हॉस्पिटल. आता आरोग्यमंत्री तो प्रकाश आंबेडकर म्हणतात की आता आम्ही कठोरात कठोर कारवाई करू. कठोरात कठोर म्हणजे काय करणार तुम्ही? एक तर तुमच्याकडे स्टाफ नाही आहे, तिथे कर्मचारीच नाही, अपुरे कर्मचारी आहेत. त्यामुळे जे मशिनरी आहे ते मशिनरी धोक्यात येते. त्यात मग अशा आगी लागतात. किमान हॉस्पिटलमध्ये तरी पूर्ण माणसं ठेवा, फुल म्हणजे मनुष्यबळ, कर्मचारी बळ पूर्ण ठेवा, हॉस्पिटल आणि शाळा. पण या दोन्हीच ठिकाणी सर्व आनंदी आनंद आहे. सरकारी हॉस्पिटल आहे ते, त्या पूर्ण जिल्ह्यातले लोक आपले पोरं बाळं तिथे ॲडमिट करतात, बाळंतपणं तिथं होतात. म्हणजे त्यांची काय देखभाल होत असेल त्यांची, म्हणजे सर्व. आता आग लागली याचा अर्थ तिथे अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित नव्हती. यंत्रसामग्री लावली होती ती व्यवस्थित, ती फॉल्टी होती. मग आता प्रश्न असा आहे की फायर ऑडिट झालं होतं का तिथलं? फायर ऑडिट याचं उत्तर द्यावं लागेल. फायर ऑडिट झालं होतं का? हीच परिस्थिती राज्यातल्या प्रत्येक हॉस्पिटलची आहे. फायर ऑडिटच्या नावाने आनंदी आनंद आहे. त्यामुळे असे प्रकार होत आहेत. तिथं 36 बालकं होती, 36. आणि 3 39 म्हणजे जवळजवळ 39 बालकं होती. त्यातली 36 लोकांना, पोरांना वाचवण्यात आलं. ते एक चांगली गोष्ट झाली की तिथल्या कर्मचाऱ्यांनी धावपळ केली. त्यामुळे 36 जणांचे तरी सुखरूप वाचले. पण जे 3 बालकं गेली त्यांच्या जीवाचं काय? आणि नुकसान कोण वसूल करून देणार आहे? त्या कुटुंबियांचं काय हाल? ते आईचं, जिने आपल्या बाळाला नुकताच जन्म दिला असेल, 9 महिने तिने पोटात वाढवलं त्या बाळांना, तेव्हा ते बाळ बाहेर आलं आणि आता 9 दिवसही ते सुरक्षित नाही राहिलं. हा संतापजनक प्रकार आहे. आता योग्य कारवाई म्हणतात. योग्य कारवाई म्हणजे काय करणार? याआधी कधी केली आहे का? सरकार चालतंय, सरकार धावतंय, हे केव्हा कळते लोकांना? जेव्हा अशा प्रसंगामध्ये लोकांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळते. तुमची हॉस्पिटल्स म्हणजे भिकारखाने झालेले आहेत. तिथे कोणी कोणाचा वाली नाही, कोणी कोणाला जबाबदार नाही. एकूण बेजबाबदारीचं वातावरण आहे. त्यामुळे कोणी कोणाला मोजत नाही. त्यातून हे असे प्रकार होतात. याआधी आगी लागल्या आहेत, पण आपल्याला काय फार मोठं काही कारवाई झाली वगैरे असं कधी काही समज काय होते, चौकशीचं काय होते हे समजत नाही. आता हेच होणार आहे. त्यामुळे सरकार आहे, चालू आहे. सरकार पगार निघत आहेत कर्मचाऱ्यांचे, डॉक्टरांचे वगैरे सर्वांचे. पण सामान्य माणसाचं काय? उत्तर द्यावं लागेल. ते 3 पोरं गेले, त्यांनी काय गुन्हा केला होता? त्यांच्या आईने, बापाने काय गुन्हा केला होता? आहे का उत्तर मुख्यमंत्र्याकडे? कॉमेंट करा.